हसून नको मग, हसून नको. हसू हसू राहू द्या मग, येऊ नका. तर नमस्कार मंडळी, मी वेदांत कुलकर्णी, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. तर चला आज ब्लॉग बनवूया. तर आपण आलो होतो सगळ्यात पहिले आपल्या बाल्कनीमध्ये येऊन बघितलं तर सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर म्हणलं चला आपण जाऊया स्लॅपवर. तर स्लॅपवर आलो आपण आणि इकडं मस्त थंडीगार हवा वगैरे सुटली होती आणि मस्त इथं गवत पण उगवलं होतं. गवत उगवायचं कारण म्हणजे खाली होती माती आणि ही टाकी होती इथे. तर चला, तर इथं मस्त थंडगार हवा सुटली होती. तर आपण म्हटलं आपण जाऊया खाली. तर चला आपण आलो होतो खाली येऊन बघितलं तर इथं बघा दोघं चालले सायकलवर आणि सायकलला कॅरियर पण नाही. तर इकडून आला विक्रांत. तर विक्रांत मधला आपल्याला चला आपण बालाजीचा प्रसाद देऊ. तर चला सगळ्यात पहिले आपल्या घरी दिला आणि बसलो आपण गाडीवर येऊन बसलो आणि तो गेला प्रसाद द्यायला. तर चला, तर आपण तिथून आलो आदिभाऊच्या घरी. आदिभाऊ बघा यायचे चालू होते ड्रायव्हिंग क्लास. तर आपण आलो, तर घरी येऊन मस्त हातपाय वगैरे धुतले आणि चाललो बाहेर चाललो. ना हे बघा हे मस्त आपला रामराम वगैरे घातला होता आणि आपण घेतली याची मजा. तर बघा काय बोललो आपण, तर याला आपण पोलिसाची भीती दिली. हॅलो, पोलीस बोलता का? तर ते पोराला पकडायसाठी आलो होतो, नाही पकडायचं नाही का? तर याला म्हणलं आपण हसून दाखव, मग पोलीस पकडत नाहीत. तर यानं मस्त आपल्याला हसून वगैरे दाखवलं. तर चला, तर हे बघा याचं स्माईल. तर चला पुढे हे पडले बघा खाली. तर खाली पडले, तिकडून आले कृष्णाभाऊ म्हणले चला पाणी आणू. तर गाडीवर बसलो आणि आपण निघालो पाणी फिल्टरच्या रस्त्यावर. तर पाणी फिल्टरच्या रस्त्यावर निघालो तर आपल्याला दिसलं आपल्या गावचं स्विमिंग पूल. तर स्विमिंग पूल बघा आणि हे आहे दुसरं स्विमिंग पूल, याच्यात कोणी पण आंघोळ करू शकते. तर हे बघा आपण मस्त पाणी वगैरे भरलं, आलो आता घरी. तर घरी येऊन मस्त आपण मंदिराजवळ बसलो आणि जरा तर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय.